इयत्ता 12वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 10 फेब्रुवारी ते 11 मार्च, तर 10वीच्या विद्यार्थ्यांची परीक्षा 20 फेब्रुवारी ते 18 मार्च या काळात पार पडली. सर्व विद्यार्थ्यांच्या उत्तरपत्रिकांची तपासणी पूर्ण झाली असून गुणांचे संकलन देखील झाले आहे. या पार्श्वभूमीवर आता 5 मे पर्यंत 12वीचा आणि 15 मे पूर्वी 10वीच्या विद्यार्थ्यांचा निकाल जाहीर होईल, अशी माहिती बोर्डातील वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिली. 10वी-12वीची परीक्षा उत्तीर्ण न झालेले अनेक जण बोर्डाचा लोगो वापरून बनावट गुणपत्रिका, बोर्ड प्रमाणपत्र तयार करतात. पण आता असे गैरप्रकार कायमचे बंद होणार आहे. त्यासाठी महाराष्ट्र राज्य माध्यमिक आणि उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र स्वतंत्र नव्हे, एकाच पानावर मिळणार आहे. त्यावर संबंधित विद्यार्थ्याचा फोटो असणार आहे. याशिवाय त्यावर QR कोड देखील असणार आहे. तो QR कोड स्कॅन केल्यानंतर विद्यार्थ्याची संपूर्ण वैयक्तिक माहिती समजणार आहे. पहिल्यांदाच बोर्डाने हा बदल केला असून त्यातून बनावटगिरीला कायमचा चाप बसणार आहे. दरम्यान आता सर्व विषयांच्या उत्तरपत्रिका तपासून आता गुणपत्रिकांची छपाई सुरू असल्याचेही बोर्डातील सूत्रांनी सांगितले. निकालानंतर साधारणतः 1 महिने विद्यार्थ्यांना गुणपत्रिका व बोर्ड प्रमाणपत्र मिळणार आहे. गत वर्षीपासून इयत्ता 11वीच्या विद्यार्थ्याची प्रवेश प्रक्रिया ऑनलाईन राबवली जात आहे. सोयीच्या महाविद्यालयात प्रवेश घेऊन अनेक विद्यार्थी कॉलेजला केवळ परीक्षेला जातात आणि वर्षभर कोचिंग क्लासला हजेरी लावतात. असे गैरप्रकार बंद व्हावेत. कागदावरील आणि प्रत्यक्षातील विद्यार्थी यात तफावत राहू नये, हा त्यामागील हेतू आहे. यंदा 10वीचा निकाल जाहीर झाल्यानंतर दुसऱ्याच दिवशी म्हणजे 17 मे पासून 11वी प्रवेशासाठी नोंदणी सुरू होणार आहे. ऑनलाईन गुणपत्रिकेवरून विद्यार्थ्यांना सुरुवातीला महाविद्यालयाचे पसंतीक्रम भरता येणार आहे. त्या दृष्टीने माध्यमिक शिक्षण विभाग नियोजन करीत आहे. अशाच नवनवीन अपडेटसाठी व्हिडिओला लाईक आणि चॅनलला सबस्क्राईब जरूर करा. धन्यवाद.